शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं अन्नदान व शालेय साहित्य वाटप. शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवधर्म फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष मयूर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त येळेवाडी येथील श्री संत गाडगेबाबा आश्रमात सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान व शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. वाढदिवस हा केवळ केक कापून साजरा न करता समाजातील गरजू, निराधार व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आश्रमातील गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मदतीचा हात देण्यात आला. कार्यक्रमात बोलताना संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांनी समाजातील विविध वंचित घटकांसाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. वाढदिवस, जयंती किंवा इतर वैयक्तिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरे केल्यास समाजात सकारात्मक संदेश जातो असं त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष मयूर देशमुख यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानत पुढील काळातही शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. याप्रसंगी शिवधर्म फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आश्रम व्यवस्थापन, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अन्नदान व शालेय साहित्य वाटपामुळे आश्रमातील लाभार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. वाढदिवसाचं औचित्य साधून केलेलं अन्नदान आणि शैक्षणिक साहित्य वाटप हे समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारे असून शिवधर्म फाउंडेशनच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.